नमस्कार. दीपूज रेसिपी अँड मोर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यात खाल्ले जाणारे पौष्टिक उडदाचे लाडू. हे बघा किती छान असे उडदाचे लाडू तयार झालेत. हे लाडू खूपच पौष्टिक असतात आणि हिवाळ्यामध्ये हमखास खाल्ले जातात. लाडू बनवतानाचे साहित्यांचे वजनी प्रमाण तसेच वाटीने साहित्य मोजून हे लाडू आपण कसे तयार करू शकतो हे बघणार आहोत. लाडू बनवण्यासाठी मी ते 1 वाटी उडीद डाळ घेतली. वजनी मोजाल तर 250 ग्रॅम इतकी ही उडीद डाळ आहे. ही डाळ मी कपड्याने व्यवस्थित पुसून घेतली. 125 ग्रॅम सुकं खोबरं, 125 ग्रॅम खारीची पावडर आणि 50 ग्रॅम बदाम, काजू आणि गोडंबी, त्याचबरोबर डिंक आणि 250 ग्रॅम पिठी साखर, 250 ग्रॅम साजूक तूप आणि 1 चमचा वेलची पावडर. आता इथे हे सर्व साहित्य मी मोजून घेतलेलं आहे. पण जर तुम्ही वाटीने मोजून लाडू बनवत असाल तर बघू शकता उडदाच्या डाळीची वाटी आणि ज्या वाटीत खोबरं आणि खारीची पावडर आहे त्या वाट्या छोट्या आहेत. तर मग त्या हिशोबाने ज्या वाटीने तुम्ही खोबरं आणि खारीक पावडर मोजाल त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी उडीद डाळ, 1.5 वाटी पिठी साखर आणि 1.5 वाटी साजूक तूप घ्यायचे. म्हणजेच उडदाचे लाडू बनवण्यासाठी उडीद डाळ, साखर आणि साजूक तूप हे तिन्ही पण आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहेत. खोबरं आणि खारीकची पावडर ही त्यापेक्षा थोडी कमी घ्यायची आहेत आणि त्यापेक्षाही अर्धा भाग ड्रायफ्रूट्सचा आपल्याला इथे घ्यायचा आहे. किंवा साहित्याची लिस्ट तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता. आता लाडू बनवण्यासाठी सर्वात अगोदर डाळ भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे कढाई ठेवली. कढाईत डाळ घालून डाळ आपल्याला लो टू मीडियम गॅसवर व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. डाळ आपल्याला मंद आचेवर खरपूस अशी भाजायची आहे. हे बघा 5 मिनिटानंतर आपली डाळ व्यवस्थित अशी रंग बदलेपर्यंत भाजली आहे. आता डाळ एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत. डाळ थंड होते तोपर्यंत आपण बाकी साहित्य पण याच प्रकारे भाजून घेणार आहोत. आता इथे मी खोबरं भाजते आहे. खोबरं पण आपल्याला लो टू मीडियम गॅसवरतीच भाजायचं आहे. हे बघा खोबरं पण मस्त असं खरपूस भाजलंय. आता यात 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत आणि यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजणार आहोत. यातच गोडंबी पण आपण भाजून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स पण आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती खरपूस असे भाजायचे आहेत. ड्रायफ्रूट्स व्यवस्थित असे भाजलेत. आता डिंक तळणार आहोत. त्यासाठी मी इथे कढाई ठेवली. कढाईत 2-3 चमचे साजूक तूप घालणार आहोत. मी इथे 3 चमचे इतकं साजूक तूप घातलं आहे. तर तूप चांगलं व्यवस्थित असं गरम करायचं आहे. त्यानंतरच यात डिंक टाकायचं आहे. हे बघा डिंक एका वेळेसच न टाकता थोडा थोडा डिंक आपल्याला टाकून तळायचा आहे. डिंक छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. हे बघा डिंकाला छान असा गुलाबी रंग आलाय. आता डिंक काढून घेणार आहोत. याच प्रकारे बाकी डिंक पण थोडा थोडा करून तळणार आहोत. डिंक तळून झालाय आणि इकडे आपली डाळ पण थंड झाली. हे बघा आपलं बाकी साहित्य पण थंड झालंय. खोबरं पण छान असं खरपूस भाजल्या गेले आणि डिंक पण व्यवस्थित असा तळलाय. हे बघा हाताने पण फुटतोय. आता सर्वात अगोदर आपण डाळ मिक्सरला बारीक करणार आहोत. डाळ आपल्याला थोडी थोडी करून मिक्सरला बारीक करायची आहे. हे बघा आपली डाळ व्यवस्थित अशी बारीक झाली. एकदम पिठासारखी डाळ मिक्सरला बारीक झाली आहे. मिक्सरला दळताना डाळ थोडी थोडी करूनच दळायची आहे म्हणजे ती व्यवस्थित दळल्या जाते. हे बघा सर्व डाळ मिक्सरला बारीक करून झाली आहे. त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स पण मिक्सरला बारीक करून झाले आहेत. ड्रायफ्रूट्स आपल्याला खूप जास्त बारीक नाही करायचे, थोडेसे जाडसरच ठेवायचे. इथे डिंक पण मी मिक्सरला बारीक केलं आहे. हे बघा हातावर घेऊन दाखवते. डिंक व्यवस्थित असा बारीक झाला आहे. आता यामध्ये
आपण जी खारीची पावडर घेतली होती ती घालणार आहोत आणि जो डिंक आपण मिक्सरला बारीक केलेला होता तो पण यात घालणार आहोत। तर हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचे। आता हे जरा वेळ साईडला करून आपण जे उडदाच्या डाळीचं पीठ तयार केले ते भाजणार आहोत। त्यासाठी मी इथे कढाई ठेवली आहे। कढाईत अगोदर मी 3 चमचे साजूक तूप घालतीये। तूप चांगलं गरम होऊन द्यायचे, त्यानंतरच यात आपण पीठ घालणार आहोत। तूप व्यवस्थित असं गरम झालंय। आता यात पीठ घालणार आहोत। हे पीठ भाजताना आपल्याला हे मंद आचेवरतीच भाजायचं आहे, म्हणजे पीठ व्यवस्थित असं भाजलं जातं आणि पीठ भाजताना पिठाचा वास पण खूप छान येतो। पीठ खूपच कोरडं आहे, त्यामुळे शिल्लक राहिलेलं सर्व साजूक तूप आपण यात घालणार आहोत, म्हणजे आपले लाडू छान तयार होतील। हे बघा, इथे 250 ग्रॅम उडदाच्या डाळीसाठी मी 250 ग्रॅम इतका साजूक तुपाचा वापर पूर्णपणे केला आहे। आता मंद आचेवरती हे पीठ व्यवस्थित असं खरपूस भाजून घेणार आहोत। खूप घाई नाही करायची, मंद आचेवर आपल्याला हे पीठ भाजायचं आहे। जितकं व्यवस्थित हे पीठ भाजलं जाईल तितकीच लाडूला चव छान येते। हे बघा, 3 ते 4 मिनिट मला हे पीठ भाजण्यासाठी वेळ लागलाय आणि पीठ व्यवस्थित असं खरपूस भाजलं गेलंय। पीठ जितकं भाजलं जातं तितकं त्याला तूप सुटतं। हे बघा, पीठ व्यवस्थित असं भाजलंय। आता आपण हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। गॅस बंद केल्यानंतरही आपल्याला हे पीठ असंच हलवत राहायचे आणि लगेचच ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे। कढाईत ठेवायचं नाही, कढाई गरम असते त्यामुळं पीठ जळू शकतं। हे बघा, पीठ या प्रकारे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आता पीठ थोडंसं कोमट होऊ देणार आहोत, त्यानंतर बाकी प्रोसेस करणार आहोत। हे बघा, 3-4 मिनिटानंतर आपलं पीठ थोडंसं थंड झालंय। पिठात लगेचच हात न घालता या प्रकारे चमच्याचा वापर करायचा आहे। आता यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स खारी खोबऱ्याचं मिश्रण ठेवलं होतं ते यात घालणार आहोत आणि चमच्याच्या मदतीनेच आपल्याला हे मिक्स करायचं आहे। आणि यात 1 वाटी पिठी साखर, जर गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता, आणि 1 चमचा वेलची पावडर। लाडूसाठी साखरेऐवजी गुळाचा पण वापर करू शकता। आता चमच्याच्याच मदतीने आपण हे व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत। हात लावून बघू शकता मिश्रण थंड झालंय की नाही। थंड झालं असेल तर या प्रकारे हाताने पण हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करू शकता। हे बघा, इथे मिश्रण थंड झालंय। आता मी इथे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। आता लगेचच लाडू तयार करणार आहोत। हे बघा, काहीच मेहनत न घेता लगेचच लाडू तयार झालाय। काही सेकंदामध्येच हा लाडू तयार झालाय। एकदम परफेक्ट असा उडदाचा लाडू इथे तयार झालाय। हे उडदाचे लाडू एकदा नक्कीच ट्राय करा आणि हिवाळ्यामध्ये तर हमखासच बनवून बघा आणि तुम्ही बनवलेले लाडू कसे झालेत हे मला कमेंट करून पण नक्कीच सांगा। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक शेअर पण नक्कीच करा।